ठीक आहे, लगेच आपण काय करणार आहोत, ह्याच्या समोरचे न्यूमेरिकल्स पाहूत. अगोदरच आपले मागच्या लेक्चरमध्ये 5 न्यूमेरिकल झाले होते, ते 6th इथं पाहणार आहोत आपण आता. 2 सोप बबल्स हॅव रेड आय. इथे कंपॅरिझन आहे, 2 सोप बबल्स आहेत, रेड आय त्यांचा रेशो दिलाय, रेड आय इन द रेशो ऑफ 4:3. या रेशो मध्ये त्या 2 सोप बबलचा रेडियसचा रेशो आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ वर्क डन टू ब्लो देज बबल्स. मग ह्यांना ब्लो करण्यासाठी जे पण वर्क डन लागणार आहे त्या वर्क डनचा रेशो फाइंड आउट करा म्हटलंय आपल्याला. मग आपल्याला गिव्हन डाटा रेशो आहे, पहिल्याचा रेशो रेशो R1 अपॉन R2 इज इक्वल टू 4/3 दिले. आपल्याला फाइंड आउट W1 अपॉन W. आपल्याला माहित आहे वर्क डन टू ब्लो बोथ बबल्स. वर्क डनचा फॉर्म्युलाच काय असते, W इज इक्वल टू T इंटू DA. आता ह्या कंडिशन मध्ये 2 ना आपण काउंट मल्टिप्लाय करायला, तर हे सोप बबल आहे, बबल मध्ये 2 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे आपल्याला एरियाला. जर हा लिक्विड ड्रॉप राहिला असता तर 2 न मल्टिप्लाय नाही केलं असतं. आणि एरियाचा फॉर्म्युला काय असते, 4πr चा स्क्वेअर. इथं W1 आहे म्हणून 2T 4πr1 चा स्क्वेअर आणि W2 आहे म्हणून 2T 4πr2 चा स्क्वेअर केलेला आहे. मग आपल्याला W1 अपॉन W2 फाइंड आउट करायचं आहे. तर इथं W1 ची व्हॅल्यू ठेवली आपण आणि खाली W2 ची. सर्व सारखं असल्यामुळे कॅन्सल केलंय. R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर आहे, त्याला आपण R1/R2 चा होल स्क्वेअर केलाय, लिहिलंय. आणि आपल्याला R1/R2 दिलंय ना, R1/R2 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 4/5. तर आपण त्याची व्हॅल्यू 4/3 दिले, 4/3. त्याचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर. तर 4 चा स्क्वेअर 16 आणि 3 चा स्क्वेअर 9. तर वर्क डनचा रेशो काय आलाय, 16:9. आणि असंही आपल्याला माहित आहे, छोटा सोप बबल ब्लो करायचं असेल तर कमी वर्क डन करावं लागेल, मोठा सोप बबल ब्लो करायचा असेल तर जास्त वर्क डन करावं लागेल. तर ज्याची जास्त रेडियस आहे त्याच्यासाठी वर्क डन जास्त आहे, ज्याची जास्त कमी आहे रेडियस त्याच्यासाठी वर्क डन कमी. हे वर्क डनचे व्हॅल्यूज नाहीत, लक्षात ठेवा, हा त्यांचा रेशो आहे, जसं की आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एन एअर बबल, वापस एअरचं बबल दिलं, ऑफ रेडियस, त्या बबलची रेडियस किती आहे, 0.2 mm, इज सिच्युएटेड जस्ट बिलो द वॉटर सरफेस. हे कुठं सिच्युएट केलंय, वॉटर सरफेसच्या बिलो, जस्ट सिच्युएटेड बिलो वॉटर सरफेस. म्हणजे वॉटर सरफेस आहे, याच्या इथं एअर बबल आहे. कॅल्क्युलेट द गेज प्रेशर, आपल्याला गेज प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर एवढं आहे. तर सिंपल फॉर्म्युला आपल्याला डेल्टा P फाइंड आउट करायचं आहे, डेल्टा एक्सेस प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. तर पहिल्यांदा गिव्हन डाटा लिहायला 0.2 mm रेडियस दिलेली आहे. 0.2 जशाला तसं मिलीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 10⁻³ न मल्टिप्लाय करावं लागेल, ते आपण केलंय. 1 न मी इकडे डेसिमल पॉईंट शिफ्ट केला, 0.2 ला 2 लिहायलो, तर पॉवर निगेटिव्ह मध्ये वाढल. अगोदरच -3 आहे, अजून 1 ने शिफ्ट केलाय, -1, -3 -1 बिकम्स -4. आणि ते कशामध्ये येणार आहे, मीटर मध्ये येणार आहे. सरफेस टेन्शन दिलंय, T इज इक्वल टू 7.2 × 10⁻² न्यूटन पर मीटर. टू फाइंड गेज प्रेशर, डेल्टा P ऍक्च्युअली 2T अपॉन ऍब्सोल्यूट प्रेशर थोडीच म्हणलं आपल्याला, गेज प्रेशर म्हणलं म्हणजे डायरेक्ट येणार. तर 2 ला 2, T ची व्हॅल्यू 7.2 × 10⁻² डिवायडेड बाय R काय आलं आपलं, 2 × 10⁻⁴. हे 2 कॅन्सल, 7.2, हे 10⁻², हे 10⁻⁴ वरी गेल्यानं +4, -2 + 4 2. तर 2 न जर डेसिमल पॉईंट शिफ्ट केला तर 720 आणि प्रेशरचं युनिट काय असते, युनिट न्यूटन पर मीटर. एकदम सोपा प्रश्न होता, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन. द रिलेटिव्ह वेलॉसिटी बिटवीन 2 लेयर्स ऑफ फ्लुइड सेपरेटेड बाय 0.1 mm इज 2 cm/s. कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे जे 2 लेयर मधला काय दिलेला आहे आपल्याला, डिस्टन्स 0.1 mm दिलंय आणि त्यांच्या दोघांच्या मधातली रिलेटिव्ह स्पीड दिलंय 2 cm/s. तर आपल्याला वेलॉसिटी ग्रेडियंट, सगळ्यात सोपा प्रश्न, dx म्हणजे डिस्टन्स दिलं ऍक्च्युअली 0.1 mm, 0.1 ला 0.1, तर आपल्याला हे सेंटीमीटर/सेकंद मध्ये दिलंय, म्हणून मला मिलीमीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻⁻1 न मल्टिप्लाय करावं लागेल. लक्षात ठेवा, मिलीमीटरचं मीटर मध्ये नाही करत आहोत आपण कन्वर्ट, मिलीमीटरचं सेंटीमीटर मध्ये करत आहोत, म्हणून इथं 10⁻⁻1.
पुन्हा 1 न डेसिमल पॉईंट शिफ्ट केला, 0.1 ला 1 लिहायला होतं आपण, तर 10⁻⁻1 आणि ते एक -2 येईल सेंटीमीटर. डीव्ही दिलंय 2 सेंटीमीटर पर सेकंड. तर फाइंड आउट वेलॉसिटी ग्रेडियंट करायचा. वेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे dv/dx. व्हॅल्यूज ठेवलेत आपण आणि याला सॉल्व्ह केलं एकदम सोप्या पद्धतीने. आणि वेलॉसिटी ग्रेडियंटचं युनिट शिकलेलं आहे आपण सेकंड इनवर्स. एकदम अतिशय सोपा प्रश्न. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ रेन ड्रॉप ऑफ डायमीटर 1 mm. एक रेन ड्रॉप आहे, त्याच्यावर किती विस्कस फोर्स ऍक्ट व्हायला ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर इथं डायमीटर दिलाय, फॉलिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी, वेलॉसिटी दिलंय थ्रू एअर, द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी n दिलंय, सगळे व्हॅल्यूज दिलेत. तर आपल्याला माहित आहे विस्कस फोर्सचा फॉर्म्युला 6πnRV. तर F काढायचा आहे. n दिले, R इथून डायमीटर 1 mm दिलाय, डायमीटरला मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻³ डायमीटर वरून रेडियस काढायची असेल तर त्याला 2 ने डिवाइड करावं लागते. 1 ला 2 ने डिवाइड केलं तर 0.5 × 10⁻³ मीटर. हे 1 न डेसिमल पॉईंट आपण शिफ्ट केला तर 5 × 10⁻⁴ मीटर. वेलॉसिटी दिलंय आपल्याला, n दिलंय एवढं. हे सगळे व्हॅल्यूज इथं ठेवायला होतं आपण. 6 ला 6, पायची व्हॅल्यू 3.142, n दिलंय 1.8 × 10⁻⁵ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला रेडियस दिलेली आहे 5 × 10⁻⁴ आणि वेलॉसिटी दिलेली आहे. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन एवढं येणार आहे. फक्त हे क्वेश्चन्स असे आहेत, पुट द व्हॅल्यूज गेट द आन्सर टाइपचे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूज ठेवून त्याला नुसतं सॉल्व्ह करायचं आहे. याच्यात कन्सेप्ट काहीच नाही. फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असायला पाहिजे आणि काय गिव्हन डाटा दिलाय, काय लागणार आहे. इथं डायमीटर दिलंय, आपल्याला लागणार होती रेडियस, म्हणून आपण त्याला 2 ने डिवाइड करून रेडियस फाइंड आउट करून घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता अ हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव्ह अ मेटल प्लेट ऑफ एरिया 10⁻² मीटर स्क्वेअर. म्हणजे हे कोणती तरी मेटल प्लेट आहे समजा. ह्या मेटल प्लेटला मला मूव्ह करण्यासाठी हॉरिझॉन्टली मला किती फोर्स लागायलाय? 1 न्यूटनचा फोर्स लागायलाय. आणि ह्या मेटल प्लेटचा हा एरिया हा वाला किती आहे? 10⁻² मीटर स्क्वेअर आहे. त्याची वेलॉसिटी किती वेलॉसिटीने त्याला मूव्ह करायचं आहे आपल्याला? 2 × 10⁻² मीटर पर सेकंड. व्हेन इट रेस्ट ऑन अ लेअर ऑफ ऑइल 1.5 × 10⁻³ मीटर थिक. म्हणजे ऍक्च्युअली डिस्टन्स दिलंय आपल्याला. फाइंड द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ द ऑइल. पहिल्यांदा गिव्हन डाटा लिहूया आपण. फोर्स किती दिलाय आपल्याला? 1 न्यूटन. एरिया किती आहे? 10⁻² मीटर स्क्वेअर. डीव्ही वेलॉसिटी दिलंय 2 × 10⁻² मीटर. डीएक्स त्याची थिकनेस म्हणजे त्या तेवढ्या वरी हे ऑइलची थिकनेस आहे, याच्यावर मेटल प्लेट आहे. ऍक्च्युअली हे डिस्टन्स आहे डीएक्स 1.5 × 10⁻³ मीटर. फाइंड आउट करायचा आहे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. फोर्स दिलाय, एरिया दिलाय, डीव्ही दिलंय, डीएक्स दिलंय. अशा पद्धतीमध्ये एकच फॉर्म्युला आहे आपल्याकडे फोर्सचा, NA/dV/dx. आपण न्यूटनचा नियमाप्रमाणे शिकलोय. n काढायचा आहे तर दोघं गुणाकारातले जातील याच्या भागाकारात. n = F/A × dV/dx. F ची व्हॅल्यू 1 ठेवलेली आहे, एरियाची व्हॅल्यू 10⁻² ठेवलेली आहे आपण, डीव्ही ची व्हॅल्यू ठेवलेली आहे आणि डीएक्स ची व्हॅल्यू. याला सॉल्व्ह कसं करणार आपण? हे 1.5 तर जाणार पहिलं वरी. 1.5 × 1 1.5. भागाकारात उरलंय 2 जशाला तसं. हे 10⁻³ वरी गेल्यानं +3 बनल. हे 10⁻², 10⁻² -4 आणि हे प्लस वरी गेलं म्हणजे -3 वरी गेलं +3. हे 10⁻⁴ आणि हे -3 +3 -4 +3 काय होणार आहे? -1. -1 ऍक्च्युअली वरी गेलं +1 झालं म्हणजे 10 झालं. 1.5 ला 10 ने मल्टिप्लाय केलं याचा अर्थ 15 झालं. 15 ला 2 ने डिवाइड केला तर काय येणार आहे? 7.5 आणि ते त्याचं युनिट आहे. एकदम सोपे क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथं पहा, डुअर्स ऑफ अ डॅम आर 20 मीटर बिलो द सरफेस ऑफ वॉटर इन द डॅम. म्हणजे कोणत्या तरी हाईटचा असा डॅम असणार आहे समजा, कसा तरी ह्याला कुठंतरी इथं दरवाजे असणार आहेत. हे फ्री सरफेस पासून 20 मीटर अंतरावर खाली काय आहेत? दरवाजे आहेत समजा. इफ वन डोअर इज ओपन, याच्यापैकी एक डोअर ओपन, व्हॉट विल बी द स्पीड ऑफ वॉटर? आपण एक ऑरिफिस वाला क्वेश्चन शिकलो होतो पहा. एक
स्पेरिकल किंवा टँक वगैरे असेल आणि त्याला बॉटम मध्ये छोटा एरिया होल असेल तर त्याला आपण ऑरिफिस म्हणतो. त्याच्यातून जाणाऱ्या पाण्याची व्हेलॉसिटी काय असेल ते वाला फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करावा लागेल. तर गिव्हन डाटा खूप सोपा आहे. हाईट दिलंय, किती खाली आहे तो दरवाजा 20 मीटर. जी लागणार आहे आपल्याला कारण का फॉर्म्युल्यावरून 9.8 मीटर पर सेकंड. स्पीड ऑफ वॉटर काढायची आहे तर हा फॉर्म्युला ऑरिफिस वाला वापरावा लागेल. रूट मध्ये 2GH, 2 ला 2, जी ची व्हॅल्यू 9.8 आणि हे हाईट आहे 20. तर आपण काय केलंय, हे 0 म्हणजे 10, याच्याने याला मल्टिप्लाय केलं. 9.8 ला ह्या 20च्या 10 गुणलं तर हे 98 बनल आणि ह्या 2 न या 2 ला गुणलं तर 4. हे 4 ला 4, 98 ला आपण काय लिहिलो 49 गुणिले 2. कारण का 49चं स्क्वेअर रूट माहिती आहे आपल्याला. तर ह्या 4चं स्क्वेअर रूट बाहेर 2 लिहिलंय, 49चं 7 लिहिलंय, रूट मध्ये 2 जशाला 7 दोन्ही 14 आणि 2चं स्क्वेअर रूट 1.414. ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला काय आन्सर येणार आहे 19.796 मीटर पर सेकंड. हा आपला 11वा क्वेश्चन होता. अजून 2 क्वेश्चन्स राहिलेत आपले समोर. 12th क्वेश्चन पहा, हे पण इम्पॉर्टंट आहे. अ बीकर ऑफ रेडियस, एक बीकर आहे, त्या बीकरची रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर, इज फिल्ड विथ वॉटर. ह्या बीकरला आपण वॉटरनं काय केलेलं आहे, फिल केलेला आहे, भरलेला आहे. कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ऑन एनी डायमेट्रिकल लाईन ऑन इट्स सरफेस. म्हणजे हा बीकर आहे समजा, तर याच्या डायमेट्रिकल लाईनवर हा जो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन राहणार आहे ना त्याची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. तर इथं मला सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला माहित आहे, T इज इक्वल टू F अपॉन, हे L म्हणजे ऍक्च्युअली जेवढी लेंथ त्या फोर्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ते लेंथ घेत असतो आपण. L म्हणजे नुसती L नाही घ्यायची, ते कळेल तुम्हाला. तर इथे ऍक्च्युअली लेंथ किती कॉन्टॅक्ट मध्ये आहे म्हटलं तर तुम्हाला कळल. ही जी रेडियस आहे ह्या रेडियसला आपल्याला 2 न मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला त्याचं काय भेटणार आहे डायमीटर. ते डायमीटर म्हणजे तेवढी लेंथ त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. तर L काय होणार आहे 2 इंटू रेडियस. तर 2 इंटू 10 किती होणार आहे 20 सेंटीमीटर. सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे 100 न डिवाइड करतो आपण. 20 इंटू 10⁻⁻2 लिहा किंवा 20 ला 100 न डिवाइड केलं तर 0.2 मीटर. सरफेस टेन्शन दिलंय आपल्याला 0.075 न्यूटन पर मीटर. फोर्स काढायचा आहे तर T इज इक्वल टू F अपॉन L फॉर्म्युला आहे. तर F इज इक्वल टू काय येणार आहे T इंटू L फॉर्म्युला. सरफेस टेन्शनची व्हॅल्यू ठेवा, L ची व्हॅल्यू ठेवा. हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर 0.0150 आले न्यूटन. तर 2 न डेसिमल पॉईंट शिफ्ट केलाय राईट साइडला तर पॉवर वाढल निगेटिव्ह मध्ये. तर 0.0150 न्यूटनला आपण 1.5 टू 10⁻⁻2 न्यूटन लिहिणं आहोत. लास्ट क्वेश्चन आपला 13th क्वेश्चन पहा. द सरफेस टेन्शन, सेम क्वेश्चन आहे, तुम्ही जर वाचलात तर तुम्हाला कळल. फक्त मी तुम्हाला L सांगणार आहे. इथं एक फ्लोटिंग पिन आहे समजा, फ्लोटिंग पिनच्या दोन्ही साइडचा एरियावर सरफेस टेन्शनचा फोर्स राहणार आहे. तर इथं आपण याच्यामध्ये फक्त 2L घेणार आहोत फॉर्म्युल्यामध्ये, एवढंच चेंज आहे. बाकी याच्या अगोदरचा जो क्वेश्चन होता तशा पद्धतीनेच व्हॅल्यूज ठेवून तुम्हाला क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे. तर इथं आपले मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचे क्वेश्चन संपलेले आहेत. थँक्यू.